नारळी पोकळीच्या बागा आड बोलतात ना रे याला. समोर बघताय मित्रांनो वेळणेश्वर 10 किलोमीटर. जाऊया. तर बघताय मित्रांनो 11:15 वाजलेत. फायनली आपण मंदिराकडे पोहोचलोय. इकडे मंदिर बघताय तुम्ही. आपण जाऊया मंदिराकडे आता. वेळणेश्वर मंदिर बघताय. इकडे गाड्या लावल्यात. आपण वरून आलो. असं पार्किंगसाठी खूप जागा आहे इकडं. आम्ही गाड्या तिकडे वडाच्या पाठी लावल्यात आणि हा मेन एंट्रन्स आहे. श्रीदेव वेळणेश्वर व श्रीदेव कालभैरव देवस्थान. आपण जातोय आतमध्ये. एंट्री करताच इकडे दीपस्तंभ लागलेत. श्रीदेव वेळणेश्वर सभा मंडप. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. दर्शनाला जाऊया आतमध्ये. शिवपिंड बघताय. श्रीदेव कालभैरव देव गावराखा. त्यानंतर श्री सालबाई देवी, इकडे झोलाई देवी आणि श्री भूताई देवी. दर्शन घ्या सर्वांनी. त्यांचं पण दर्शन घेऊया आपण. हर हर महादेव. पण मंदिर आहे. दर्शन घेऊया. तुम्ही पण दर्शन घ्या. ओम गणपते नमः. नाही याला बोलतात आड बोलतात ना रे याला. पाणी आहे. पाणी निवळ आहे. हे भांडं जे दिसतंय ना ते विहिरीमध्ये टाकलं जातं आणि ते भरलं की मग ही रस्सी ओढून पाणी वरती काढलं जातं. जुनी पद्धत आहे. थोडी माहिती घेऊया आपण. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील वसलेले वेळणेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि जागृत शिवस्थान आहे, जे समुद्र किनाऱ्यालगत असल्याने प्रसिद्ध आहे. हे मंदिर बघताय सुमारे 1200 वर्षाहून अधिक जुने मानले जाते. सुमारे 400 वर्षापूर्वी रामाजी गाडगीळ यांनी पुन्हा बांधले. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. हे अनेक कोकणी कुटुंबाचे कुलदैवत आहे आणि या परिसरातील शांतता पर्यटकांना भुरळ घालते. मंदिराचा मूळ जो गाभारा आहे तो जवळजवळ 12व्या शतकातील मानला जातो आणि हे जे मंदिर आहे ना ते जवळजवळ 2000 वर्ष जुने असं आहे. वेळणेश्वर मंदिराजवळ कसे याल तुम्ही? मुंबईपासून जर तुम्ही येत आहे तर 330 किलोमीटरचा प्रवास तुम्हाला करावा लागेल. जर प्रवास एस टीने करताय तर गुहागरला या किंवा चिपळूणला या. तर मित्रांनो कोकण सिरीज आपली 2 दिवसांची होती. 2 दिवसामध्ये जवळजवळ आपण 7 ठिकाणांना भेट दिले. वेळणेश्वर त्यामधलं शेवटचं लोकेशन होतं. आता वेळणेश्वरसोबत आपण वेळणेश्वरला एक बीच लागला आहे. त्या बीचकडे जाऊया. आपले मंदिर सर्व बसले. तिकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूनेच रोड गेला आहे. समोर बीच आहे. तिकडे जाऊया आपण. स्प्राईट आणि थम्सअप घेतला आहे. नजारा बघताय. नारळीच्या बागाच आहे तिकडं. नारळी पोकळीच्या बागा नाही आहे आणि समुद्र पण मस्त स्वच्छ आहे. आणि आपले मेंबर इकडे आहेत. वेळणेश्वर बीचला आलोय मित्रांनो. वारा भरपूर सुटला इकडं आणि आपले मित्र बघताय. समुद्र किनारा खूप सुंदर आहे. बघताय स्वच्छ सुंदर समुद्र किनारा. तसं कोकणचे समुद्र किनारा सर्व स्वच्छच आहेत आणि मस्त सुद्धा. वेळणेश्वर बीच पण आपला कव्हर करून झाला आहे फायनली. आता आपण परतीच्या प्रवासाला लागतोय. कोकण सिरीजमधला 7वा लोकेशन व्यवस्थित पार पडला. आपली मंडळी सर्व इकडे बसलेत. आता थोडंसं थम्सअप वगैरे पिऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो. आपल्या सर्व व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या? व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.